यानंतरच्या बातमीसाठी आपण थेट जाणार आहोत पुणे जिल्ह्यात, कारण तिथल्या मंचरमध्ये पांडवकालीन बारव आणि दर्गा या परिसरावरून वाद उफाळलाय। ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज पठणास दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। आमदार संग्राम जगताप आणि संग्राम बापू भंडारे महाराज यांनी याची माहिती दिली आहे। शहरात तणाव वाढल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे, तर मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला। मंचरची ओळख असलेली ऐतिहासिक आणि पवित्र पांडवकालीन बारव, पण आज याच बारवमध्ये नमाज पठणाची परवानगी देऊन प्रशासनाने हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत। या संतापजनक कृत्याचा आणि इथे होत असलेल्या लँड जिहाद सारख्या षडयंत्राचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। मंचर येथील पांडवकालीन बारव हा हिंदू धर्मीयांच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे, पण तेथील मुसलमान आम्हाला तेथे नमाज पठण करू द्या म्हणून प्रशासन दरबारी परवानगी मागतात आणि त्यांना नमाज पठण करण्याची परवानगी दिली सुद्धा जाते। हा तमाम हिंदू बांधवांवर झालेला अन्याय आहे। तर मंचरमधल्या या पांडवकालीन बारव दर्गाचा वाद आता पेटलेला आहे। तर मंचरमध्ये तिथून थेट घटनास्थळावरून आढावा घेतात आपले प्रतिनिधी, आपण पाहूया। पांडवकालीन बारव आणि दर्गाचा वाद पुन्हा एकदा पेटताना दिसतोय। आज ईद निमित्ताने या ठिकाणी वक्फ बोर्डाने मुस्लिम समाजाला नमाज पठणासाठी परवानगी दिल्याने हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर मंचर शहरात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। संपूर्ण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर पांडवकालीन बारव जी आहे ही हिंदू धर्मीयांची आहे। हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आहे। एका बाजूला दर्ग्याचा दावा केला जातो, तो दुसऱ्या बाजूला पांडवकालीन बारव असल्याचा दावा केला जातो। त्यामुळे पुन्हा एकदा ईदच्या निमित्ताने हा वाद या ठिकाणी उफाळून आल्याचा दिसतोय। त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी आज पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जरी वक्फ बोर्डाने या ठिकाणी नमाज पठणासाठी परवानगी दिली असली तरी ही परवानगी पोलिसांनी नाकारल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी कुठले नमाज पठण सध्या तरी होताना दिसत नाही। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मंचर, पुणे।